सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी पैलवान धीरज सूर्यवंशी तसेच उपमहापौरपदी गजानन मगदूम यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन व सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भाजप जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते डॉक्टर रावसाहेब पाटील यांनी भूषवलं। यावेळी स्वदेश ट्रस्टचे हर्षद पाटील, सागरदादा पाटील, विपुल पाटील, सांगली जिल्हा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष इंडी बिरनाळे, जैन प्रकाशचे शहर जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, भोसे पंचायत समितीचे नूतन सदस्य मनोज पाटील, सेक्रेटरी विनोद पाटोळे, वैभव गुरव, अरबोळे प्रशांत चव्हाण, गणेश नगर चॅरिटेबल ट्रस्टचे निकम वकील सतीश सारडा, प्रमोद चिटे, मदन भाऊ पाटील, युवा मंचचे अध्यक्ष शीतल लोंढे, शीतल पाटील, जयराज बर्गे, बीजेपी युवा संघटनेचे शांतीनाथ कर्वे तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी नूतन महापौर, उपमहापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने वातावरण उत्साहपूर्ण झालं होतं। महापालिकेचे नूतन महापौर आमचे सन्माननीय मित्र धीरज सूर्यवंशी, त्या सांगली कुपवाड महापालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांची नुकतीच जैन प्रकोष्ठ शहर जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेले महावीर पाटील, भोसे मतदारसंघातून निवडून आलेले मनोज पाटील, त्याचबरोबर कोल्हापूर ग्रामीण जैन प्रकोष्ठच्या अध्यक्षपदी निवड झालेले विश्वजित दिगंबरे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सांगली जिल्हा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष इंडी बिरनाळे, विनोद पाटोळे, नितीन खाडीलकर, वैभव गुरव, अरबोळे सर, प्रशांत चव्हाण, त्याचबरोबर गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे त्यांचे संचालक निकम वकील साहेब, सतीश सारडा, प्रमोद चिटे, शीतल, जैन प्रकोष्ठचे प्रशांत गौडाजी, शीतल पाटील, कोल्हापुरे, अजित पाटील, मदन भाऊ, युवा मंचचे शीतल लोंढे, जयराज बर्गे, बीजेपी युवा संघटनेचे शांतीनाथ कर्वे, अजित आडवाणी, श्रीकांत अप्पा शिंदे, बापा भगवान सांगे, तरीच त्या ठिकाणी 15 नंबर वॉर्डमधले असलेले सर्व आमचे मित्रमंडळी, गणेशनगर भागातील सर्व समाजाचे असलेले आमचे मान्यवर, तर धीरजभाऊ हा गणेशनगर 15 नंबरचा वार्ड जर बघायला गेला तर सगळेच अल्पसंख्याक आहेत, सगळे लोक इथं सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात। ते मला विशेष करून सांगावंसं वाटतं। ब्राह्मण मंडप आहेत, जैन आहेत, सेवक आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, ख्रिश्चन आहेत, म्हणजे असा कुठला भाग किंवा कुठला लोक। आज आपल्या जैन प्रकोष्ठच्या वतीनं महापौर म्हणून माझा आणि उपमहापौर गजानन मगदूम यांचं सत्काराचं आयोजन आपल्या सर्वांचे नेते, आमच्या भारतीय जनता पार्टीचे ते नेतेच आहेत, रावसाहेब अण्णांनी घेतला आणि इथं आम्हाला बोलवून सत्कार घेतला पहिला, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि महापौर आता आम्ही पदभार स्वीकारलाय दोघांनी, पण आम्हाला एक खंत अशी वाटायला की लोकांचा अजून प्रशासक काळ असल्यासारखं लोक सुद्धा अजून येणार महापालिकेत। त्यामुळे पहिला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही काम घेऊन महापालिकेत आपल्या प्रभागातला असू दे, आपल्या आसपासच्या भागातील असू दे, कोणत्याही स्वरूपाचं काम घेऊन या। तुम्ही सर्वांनी निवडून दिलेले तिथं सर्व नगरसेवक आहेत, आम्ही पदाधिकारी आहोत। आम्ही पदाधिकाऱ्यांनी काल आम्ही अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली, सर्व HODंची, की झाला आता 2.5 वर्ष तुमचं साम्राज्य होतं, प्रशासक काळ होता, आता आम्ही लोकांनी आम्हाला काम करायसाठी निवडून दिले आणि आता लोकांचा ओघ आमच्या माध्यमातून वाढणार आणि तुम्ही सर्वांनी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे। त्यासाठी आम्ही त्यांची मीटिंग घेऊन आता दादा रोज तुम्हाला सांगायलाच पाहिजे आम्ही काय करतो। रोज 2 विभागाच्या आम्ही त्या विभागात 2 बैठका घ्यायची ठरवले। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मगाशी सांगितलं की घरपट्टीच्या काही कारणांमुळे शाळा परीक्षेच्या काळात असे काही गंभीर विषयाचे घेऊन आम्ही त्या विभागात जाऊन मिटिंग घ्यायचं पदाधिकाऱ्यांनी ठरवल्याने
त्याची सुरुवात उद्यापासून होईल. उद्या घरपट्टी पाणीपट्टी जे नागरिकांना सतत भेडसावणारे विषय असतात, पाण्याचा विषय आणि घरपट्टी. आज जैन प्रकाश या माध्यमातून महापौर उपमहापौर व आमच्याबरोबर आलेले नगरसेवकांचा सत्कार घेतला. चेअरमन साहेबांचं सांगायला काय मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांनीच माहीत आहे कशामध्ये एक साधा सहकार्यकर्ता होतो, नगरसेवक झालं नव्हतो. तेव्हापासून चेअरमन साहेबांची मला साथ आहे की चांगल्या पद्धतीनं आज जे मी उभा आहे चेअरमन साहेबांच्या बरोबर त्यांच्या आशीर्वादानेच मी उभा आहे. एवढंच सांगतो, जास्त काय सांगत नाही. बाकीचं जे सांगले 15 नंबर वॉर्डमध्ये काय बोलायचं असेल सांगल्याबद्दल महापौर साहेब आपल्याला सांगतील.